मंडळी, एक काळ असा होता जेव्हा दलित बांधवांच्या पोरांना शाळेत बसू दिलं जायचं नाही. कुंभारानं घडवलेल्या मडक्यात लोक पाणी तर प्यायचे, पण त्यांना कुंभाराचा विटाळ वाटायचा. चांभारानं शिवलेली चप्पल घालायचे, पण त्या चप्पल बनवणाऱ्या माणसाचा त्यांना विटाळ वाटायचा. आणि या मागचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण होतं ते म्हणजे अज्ञान. म्हणूनच म्हटलं गेलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. हीच गोष्ट ओळखत लोकांना गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे लोकांचं शिक्षण. शिक्षणाशिवाय या समाजाला पर्याय नाही हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवत ज्यांनी आपलं अवघं आयुष्य समाजकार्यासाठी वाहिलं ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुले हे सावित्रीबाई फुले यांना एक दिवस म्हणतात, या समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढायचं असेल तर यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. सावित्रीबाई यावर म्हणतात, हे तर खरंच आहे, पण हे शिक्षण देणार कोण? यावर ज्योतिबा फुले गालातल्या गालात हसतात आणि म्हणतात, सावित्री, मी तुम्हाला शिकवतो आणि तुम्ही इतरांना शिकवा. इथूनच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा दीनदलित समाजासाठी आणि स्त्री शिक्षणासाठीचा लढा सुरू होतो. समाज कार्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या याच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे. पण मंडळी, हा लढा देत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या. एकदा तर चक्क ज्योतिबा फुले यांना ठार करण्यासाठी माणसं पाठवली जातात आणि त्यांना संपवण्यासाठी आलेली 2 माणसं पुढे जाऊन त्यांच्या कार्यात त्यांना साथ देतात. यावेळी नेमकं काय घडतं, हा प्रसंग नेमका काय होता आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी, अस्पृश्यांसाठी केलेलं काम काय आहे, याबद्दलच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, दिवसभराचं काम आवरून मध्यरात्री ज्योतिबा फुले आराम करत होते. त्यावेळी त्यांना घरात असलेल्या खुडबुडीनं जाग आली. घरात असलेल्या समईच्या मंद प्रकाशात त्यांना 2 अंधुक सावल्या दिसतात आणि "ते कोण आहे रे तिकडं?" असं मोठ्याने विचारतात. त्यातला एक जण म्हणतो, "तुमचा निकाल लावायला आलोय आम्ही." हे ऐकून महात्मा फुले त्यांना विचारतात, "मी तुमचा काय अपराध केलाय ज्यामुळे तुम्ही मला मारत आहात? मला मारून तुम्हाला काय भेटणार आहे?" त्यावरती दोघं म्हणतात, "तुम्ही आमचं काही वाईट केलं नाही, पण तुमचा निकाल लावण्यासाठी आम्हाला पाठवलंय. तुम्हाला मारलं तर आम्हाला प्रत्येकी ₹1000 मिळणार आहेत." हे ऐकूनच महात्मा फुले म्हणतात, "अरे वाह! माझ्या मरणानं तुम्हाला फायदा होणार आहे तर घ्या माझं डोकं. ज्या गरीब जनतेची सेवा करण्यात मी सद्भाग्य मानलं, धन्यता मानली, त्यांनीच माझ्या गळ्यावरून सुरी फिरवावी हे देखील मी माझं सद्भाग्य मानतो. चला आटपा." कसं झालं तरी मरणानं सुद्धा गरिबांचंच भलं होतंय. त्यांचे हे शब्द ऐकून मारेकरी भानावर येतात आणि महात्मा फुलेंची माफी मागतात. उलट ज्या लोकांनी मारण्यासाठी पाठवलं होतं त्यांना मारण्याची आम्हाला परवानगी द्या असं ते म्हणतात. यावर महात्मा फुले त्यांना समजावून सांगतात आणि सूडबुद्धी नसावी अशीच समज देतात. या प्रसंगानंतर हे दोघं महात्मा फुलेंचे सहकारी बनतात. यातल्या एकाचं नाव होतं रोडे तर दुसरे होते पंडित धोंडीराम नामदेव. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या चरित्रात ही गोष्ट आपल्याला वाचायला मिळते. ही गोष्ट वाचल्यावर सहजच मनात विचार येतो की केवळ 4-5 वाक्य बोलून एखाद्या व्यक्तीच्या जीवावर प्रसंग आला असेल तर तो दूर कसा जाऊ शकतो. पण महात्मा फुलेंचं पूर्ण चरित्र वाचल्यावर लक्षात येतं की ही 4-5 वाक्य त्यांच्या जीवनाचं सार आहेत. त्यांनी ती वाक्य केवळ बोलली नाहीत तर त्यातला प्रत्येक शब्द न शब्द ते जगलेत. त्यांनी केवळ शोषितांसाठी आयुष्य वेचलं नाही तर त्यांचे विचार आजही तंतोतंत लागू होतात आणि समाजाला दिशा देतात. मंडळी, महात्मा फुलेंनी शिक्षणाचं महत्त्व वेळीच ओळखलं होतं. आपल्या आजूबाजूला असलेला बहुजन समाज आणि स्त्रिया हे शिक्षणाच्या अभावामुळेच गुलामगिरीमध्ये खितपत पडलेत असंही त्यांना वाटायचं. महात्मा फुलेंचं शिक्षण आधी मराठी शाळेत झालं आणि नंतर ते मिशनऱ्यांच्या शाळेत दाखल झाले. त्यांच्या वडिलांचा म्हणजेच गोविंदरावांचा फुलांचा व्यवसाय होता. त्या काळी ब्राह्मण यांच्या व्यतिरिक्त जर कोणी शिक्षण घेतलं तर ते काही सनातनी ब्राह्मणांना पटत नव्हतं. त्यांनी ज्योतिबा फुलेंच्या वडिलांचे कान भरले आणि सांगितलं, "जर आता तुमच्या मुलानं शिक्षण घेतलं तर त्याचं मन शेती आणि बागकाम करण्यात लागणार नाही. याउलट तो उद्धट देखील होईल." त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षण थांबवायला सांगितलं. पण तोपर्यंत ज्योतिबा फुले यांना इंग्रजी येऊ लागलं होतं. त्यांनी बऱ्याच वैचारिक ग्रंथांचा आणि राज्यक्रांत्यांचा अभ्यास केला होता. थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक त्यांनी वाचलं. त्यामुळे मानवाचे काही मूलभूत हक्क आहेत आणि ते मिळवणं हा आपला अधिकार आहे अशी त्यांना जाणीव झाली. त्यांच्या मनात असलेल्या जाणीवेला ध्येयाचं स्वरूप मिळवून देणारा एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला. एकदा त्यांना एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाचं निमंत्रण आलं होतं. ते मिरवणुकीतून चालत असताना सनातनी ब्राह्मणांनी त्यांना ओळखलं आणि त्यांच्या अंगावर खेकसले. त्यातला एक जण त्यांना म्हणाला, "तू जातीपातीची सगळी बंधनं आणि रीतिरिवाज धुडकावून आमचा असा अपमान करतोयस का?"
तू आमच्या बरोबरीचा आहेस असं समजतोस का? असं वागण्यापूर्वी तू 100 वेळा विचार करायला पाहिजे होतास. चल हट मागं आणि चालू लाग सर्वांच्या मागून. या बोलण्याचा 21 वर्षीय ज्योतिबांवर गंभीर परिणाम झाला. आपल्याला प्राण्यापेक्षा हीन वागणूक का मिळते याचा त्यांनी विचार केला. आपल्या हाती असलेली साधन संपत्ती, आपण ज्या समाजातून आलो आहोत त्या समाजाची पार्श्वभूमी, या सर्व गोष्टींचा त्यांनी विचार केला आणि एक गोष्ट त्यांच्या ध्यानात आली, ती म्हणजे शिक्षणाच्या अभावामुळे या दोन्ही वर्गात हे भेद निर्माण झालेत. शिक्षण नसल्यामुळे शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत अडकावं लागलंय. शिक्षण केवळ एकाच वर्गापुरतं मर्यादित आहे. इतरांना तर ते धर्मग्रंथ पाहायचा देखील अधिकार नाहीये. जर आपण शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली केली तर निश्चितच गुलामगिरीची बंधनं झुगारून देता येतील, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी समाजातील शोषितांसाठी कार्य करण्याचा निर्धार केला. महात्मा फुलेंनी 1848 मध्ये आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुण्यात भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. पुणे हा सनातनी ब्राह्मणांचा बालेकिल्ला होता. मुलींसाठी त्यांनी शाळा काढली आणि त्यातही बहुजन वर्गातील मुली या ठिकाणी येत आहेत, यामुळे सनातनी लोकांना ही शाळा बंद करण्यासाठी त्यांनी धमक्या दिल्या. त्यांच्या त्या धमक्यांना ज्योतिबा भीक घालत नाहीत असं दिसल्यावर हे लोक ज्योतिबांच्या वडिलांकडे गेले. त्यांना सांगितलं की जर तुम्ही ही गोष्ट थांबवायला सांगितली नाही तर आम्ही तुम्हाला वाळीत टाकू. ज्योतिबांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं तर एकतर घर सोड किंवा शाळा बंद कर. ज्योतिबांनी सांगितलं की मी शाळा तर बंद करू शकत नाही. शेवटी त्यांना नाईलाजानं सावित्रीबाई यांच्यासोबत घर सोडावं लागलं. आर्थिक अडचणींमुळे त्यांची ही शाळा बंद पडली, पण त्यांनी 1851 मध्ये चिपळूणकर वाड्यात पुन्हा मुलींची शाळा सुरू केली. सुरुवातीला या शाळेत 8 मुली होत्या आणि थोड्याच दिवसात त्यांची संख्या 48 झाली. 1856 मध्ये भारतात विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत झाला होता, पण तरी देखील विधवांनी पुनर्विवाह करणं बहुतांश समाजाला मान्य नव्हतं. अत्यंत कमी वयातील मुलींचं लग्न वयाने जास्त असलेल्या माणसाशी लावून दिलं जायचं. त्यांचं निधन झालं की त्या मुलीवर वयात येण्यापूर्वीच विधवा होण्याची वेळ यायची. त्यातूनही जर महिला गरोदर असेल तर त्या बाळाला या जगात येण्यापूर्वी संपवावं लागायचं. अशा मुलींसाठी फुले दाम्पत्यानं 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. या ठिकाणी महिलांच्या प्रसूतीची सोय करण्यात आली होती. त्या मुलांचा सांभाळ करण्याची त्या महिलेची इच्छा असेल तर तसं देखील करता येत होतं, नाहीतर त्या मुलांचं संगोपन फुले दाम्पत्य करत होतं. या बालहत्या प्रतिबंधक गृहासंबंधीची पत्रकं पुण्यात जागोजागी लावण्यात आली होती. विधवांनो, इथं येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपलं मूल सोबत न्यायचं की इथं ठेवायचं हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील. त्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल. त्याचबरोबर 1868 साली महात्मा फुले यांनी आपल्या घराचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. पुण्यात पेशव्यांनी जागोजागी हौद बांधले होते, पण या हौदातून अस्पृश्यांना पाणी घेण्याची परवानगी नव्हती. उन्हाळ्यात सुद्धा पिण्याचं पाणी आणण्यासाठी अस्पृश्यांना पायपीट करावी लागायची. ही गोष्ट फुलेंच्या मनाला पटली नाही आणि त्यांनी आपल्या घरातील हौद त्यांच्यासाठी खुला केला. याची तीव्र प्रतिक्रिया उमटून महात्मा फुलेंच्या विरोधाची लाटच उसळली. एव्हाना फुले यांना सनातन्यांच्या रोषाची सवय झाली होती, पण यावेळी त्यांनी फुलेंच्या नातेवाईकांना आणि जातीतील लोकांनाच वाळीत टाकण्याची धमकी दिली होती. पुरोहित वर्गाच्या धमक्यांना ज्योतिबा भ्यालेच नाहीत. उलट पुराणमतवादी लोकांचा समाजावर का पगडा आहे याचं विश्लेषण करणारा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. या पुस्तकाचं नाव होतं गुलामगिरी. धार्मिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून सर्व समाज जातपात मुक्त होईल अशी आशा महात्मा फुलेंना होती. गुलामगिरीच्या सुरुवातीला जी अर्पण पत्रिका आहे ती त्यानुसार हा ग्रंथ अमेरिकेच्या लोकांना अर्पण केलाय. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची दास्यत्वातून सुटका केल्याबद्दल त्यांनी हा ग्रंथ अमेरिकन लोकांना अर्पण केलाय. महात्मा फुलेंनी 1883 मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिलाय. यामध्ये शेतकऱ्यांची स्थिती, नोकरशाही, सावकारी, बाजाराची व्यवस्था, जाती व्यवस्था, नैसर्गिक संकट यामुळे कशी विदारक स्थिती झाली आहे हे सांगितलंय. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये शेतकऱ्यांबाबत ज्या समस्या मांडल्या आहेत त्या आज देखील काही प्रमाणात आढळून येतात. एकूणच काय तर मंडळी, अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या दिनांना ज्ञानाचा प्रकाश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिला आणि सोबतच त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी देखील साथ दिली. त्यांच्या या कार्याला सलाम. सध्या त्यांच्या आयुष्यावर एक सिरियल सुद्धा आली आहे. सत्यशोधक नावाचा सिनेमा सुद्धा आला होता, पण त्याचं पुढे काय झालं याबद्दल काही कल्पना नाही. बाकी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.